टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईच्या मातोश्री परिसरात उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले होते, निनावी बॅनर्स लावण्यात आले होते, जे बॅनर्स आता महानगरपालिकेकडून काढण्यात येतात। अवघ्या अर्धा तासामध्ये हे बॅनर जे आहेत ते या ठिकाणाहून उतरवण्यात येतात। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की मुंबईच्या मातोश्री परिसरामध्ये पुन्हा एकदा ठाकरे यांना डिवचणारे जे बॅनर्स होते ते लावण्यात आले आणि कशा पद्धतीने आता हे बॅनर्स फाडले जात आहेत। महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी या पुलावरती पोहोचलेले आहेत आणि जो बॅनर मातोश्रीच्या अगदी घरासमोर लावण्यात आला होता तो बॅनर आता काढला जातोय। बॅनरच्या माध्यमातून त्रिभाषा सूत्राबाबत मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावण्यात आला होता आणि यावर जो आशा आहे तो सुद्धा आपण पाहू शकता। अज्ञातांकडून लावलेल्या या बॅनर्सवर कुठल्याही पक्षाचा उल्लेख नाही आहे, मात्र यात आशे सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतात, विसरलात की काय, सत्य बाहेर आले, घशात गेले दात, उभाटानंच केला मराठीचा घात, अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आला होता आणि त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतात, विसरलात की काय, सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उभाटानंच केला मराठीचा घात। आणि त्यासोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रोजी स्वीकारलेल्या डॉक्टर मशिलकर समितीच्या अहवालाचा सुद्धा यामध्ये दाखला देण्यात आला आणि शासकीय जो GR आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रधान सचिवांचा या ठिकाणी लावण्यात आला आणि सोबतच प्रश्नसुद्धा विचारण्यात आला। 5 जुलै रोजी आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधूंची पहिल्यांदाच मुंबईमध्ये एकत्र सभा होते आणि याचे बॅनर सध्या मातोश्री परिसरामध्ये झळकत असताना दुसरीकडे अज्ञातांकडून हे बॅनर्स लावून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कुठेतरी डिवचण्याचा हा सगळा प्रयत्न झाला होता। आणि यानंतर महानगरपालिकेला जेव्हा हे सगळं कळालं त्यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले आणि कशा पद्धतीनं हा बॅनर आता फाडला जातोय, बॅनर उतरवला जातोय ते सुद्धा आपण पाहतोय। मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना मातोश्री परिसरात शिवसेना आणि इतर पक्षात बॅनर वॉर रंगतंय का असा प्रश्नसुद्धा या निमित्तानं विचारला जातोय आणि आपण पाहतोय की त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं, विसरलात की काय, अशा आशयाचा जो बॅनर आहे तो निनावी बॅनर या ठिकाणी लावण्यात आला होता, मात्र आता हा बॅनर काढण्यात येतोय। महानगरपालिकेची जी टीम आहे ती मातोश्री परिसरामध्ये दाखल झाली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।